गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर बघा आताशी मी ब्लॉग बनायला घेतलाय आणि थंबनेलवरनं तुम्हाला तर कळलं असं आता मी काय बोलणार आहे काय नाही. तसं काही एवढं वाईट पण नाही बरं का, पण तुम्ही सगळेजण गैरसमज करून घेऊ नका. म्हटलं थोडंसं तुम्हाला सांगावं, कारण मलाच कळलं नाही आता मी काय करून काय नाही. सगळीकडनं आड्या अडचणीच्या यायला लागल्यात बघा. नाही त्याच टायमाला यायला लागल्यात. अशा टायमाला यायला नव्हतं पाहिजे, पण झालंय काय ते सांगते तुम्हाला. 3 प्रश्न आहेत माझ्याकडं. आता मी काय करावं ते मला कळलं नाही. तर ताईंना माझा राग आलाय, म्हणजे ह्यांचा पण आणि माझा पण. ते साहजिकच आहे, राग घेणं पण त्यांचं पण बरोबरच आहे. म्हणलं ते पण सांगावं तुम्हाला. आता एवढं मोठं कार्य व्हायचं म्हणल्यावर पहिल्यांदाच आनंदाने सगळ्यांनी करायला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं पण आता काय करू मी तरी म्हणलं आता तुमच्या संग थोडंसं मनमोकळं करावं. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, भाऊजींचं व्हिडिओ बघितलं असत्या, स्वीटीचं ताईंचं. तर विषय असा आहे की उद्या आहे स्वीटीची सुपारी फोडायचा कार्यक्रम बघा. तर ताईंची अशी इच्छा आहे की ताईंची भाऊंची अशी इच्छा आहे कालच्यापासनं की ह्यांनी सगळ्यांनी आजच यावं जयंतीला, म्हणजे कालच्यापासून फोन करतात. तर बघा आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी. तर कालच्यापासून फोन करतात या म्हणून सगळेजण. आणि तिथं आधीच निम्या आरती पाहुणं रावळा आल्या. तर मग आणखीन हे सगळे घेऊन गेला. हे सगळ्यांचा राडा, लेकरं, ह्यांचं खाणं पिणं हे इतर जाऊ द्या, हे परत सांगते तुम्हाला. हा राडा वेगळाच. तर विषय असा आहे, उद्या आहे शुक्रवार आणि रात्रीचं उद्या आहे शेवटचा पेपर. आणि ताईंची इच्छा आहे आम्ही सगळ्यांनी 2 दिवस आधीच यावं. त्यांचं पण बरोबर आहे. तिथं आपदायला सगळे माणसं लागतात बघा. आणि पाहुणं रावळा म्हणलं की आदल्या दिवशी सगळी तयारी करायची. परत आणखी सुपारी उद्या म्हणलं आदल्या दिवशी सगळी तयारी करायला पाहिजे, सामान आणायची, परत जेवणाची व्यवस्था, ही सगळं नाही का. मग बायका पण जास्त लागणार, कारण माणसंच तेवढे यायची म्हणलं. ताईंचं पण एका बाजूने बरोबर आहे. ह्यांचं म्हणणं आहे आपण पेपर झाल्यावरती जाऊ, म्हणजे राधाचा उद्या शेवटचा पेपर आहे आणि तो 12 वाजता पेपर होईल, शाळा सुटेल, मग आपण 1-1.5 तासात जाऊ तिथं दुपारपर्यंत. आणि मग हे काय ताईंना पटलं नाही. ह्यांनी भरपूर समजून सांगितलं पेपरचं पण एवढं महत्त्वाचं नाही, पण त्या पेपरचं धरलं. पण जास्त करून तिथं माणसं पण भरपूर आजच्यापासूनच येणार, सागरच्या तिकडली पण बघा. आणि आत्या इथं आहेतच बघा कालपासनं. पूजाची मम्मी ही सगळेजण आहेत वाटतं, केशव भाऊजी ही. दुर्गा औषध ठेव खाली. मग त्यात आणखीन लेकरांचा गोंगरटा. आधीच घर गच्च भरलं. ह्यांचं म्हणणं असं आहे आपण सकाळच्या पारी फ्रेश होऊन जाऊ ना, म्हणजे तिथं गेल्या गेल्या सगळी तयारी करता येईल. असा किती वेळ लागायचा आहे. पण तसं काय नाही. ताईंना मग राग आला. ताई म्हणल्या तुम्ही काय बाहेरचं आहे का, घरातलंच आहे की, अडचण व्हायला हे करायला नाही जागा हे पुरायला, कशाला असं एवढं टेन्शन घेतोय बाहुड्या तू. मग ह्यांनी सांगून पण ताईंनी ऐकलं नाही. मग ह्यांनी पण ठरवलं जावं. मग मॅडमच्या सॉरी राधाच्या मॅडमला सांगावं घरी कोणी नाही आहे, पेपर तुम्ही उद्या घेतला तर चालेल का, म्हणजे शनिवारी दुसऱ्या दिवशी घेतला तर चालेल का. आणखीन तर काय फोन केला नाही. नाहीतर असं आम्ही ठरवलं होतं राधूला इथं ठेवायचं अश्विनी ताईंपाशी. पण मला माहिती आहे राधू काय राहणार नाही, ते आम्हाला दोघाला सोडून काय कुठं राहत नाही. त्याच्यामुळं त्यांना म्हणलं तुम्हीच तिच्या मिसला काहीतरी सांगा, बघा काय म्हणतात काय नाही. बघा आता फोन करून सांगितल्यानंतर कळण मॅडम काय म्हणतात काय नाही. घेतलाच पेपर तर बरंच आहे बघा. आणि मला पण इथं थांबलं तर मला कोणासंग जावं ह्याची अडचण पडते, थांबता पण येईना. काय झालं दुर्गा पण रडते सकाळपासून. कपडे घालायला लागली की रडती, ले रडली. मग अशी तासभर खाली लोळत होती मातीत आंघोळ करून. तर मलाच कळना आता मी काय करावं काय नाही. आणि ताई तर बसल्या तुरसून. आता काय करू तुम्हीच सांगा. आता नाही हा नाही करून ह्यांनी गेलात मागाशी बघा 1 वाजता हितनं, तरी जायला उशीर झाला. मला म्हणलं मी संध्याकाळी येतो, तिथं थोडंसं दाजींला म्हणजे भाऊनला बघा अब्दू लागतं सामान हे आणा जायचंय. तर तिथं गाडीचं पण नडतंय, तिथं कोणीच मदत करायला झालंय असं तसं नाही का. मला म्हणलं तू ये भाऊजींसंग. म्हणलं चालतंय. अगं काय झालं ह्यासाठी आली का, हाय का, धरून पण द्यायला सगळं
सगळं विसरून जाते बोलायचं. मगाशी पण एवढं स्टॉप केला, कुठं आलं ते पण लक्षात नाही, बोलायचं सगळं विसरून जाते, दुसरंच बोलत बसते. महत्वाचं सांगायचं राहतंय. काय झालं? खरं मी तर आजच जायला पाहिजे होतं, पण आज पण राधूचा पेपर होता सकाळच्या पारी. मस्त मी काम उरकलं होतं, म्हणलं जावं ह्यांच्या संग, पण ह्यांनीच राईट केलं परत. आजचे दिवस थांब, लेकरांची दुखणे पण आहेत त्यांच्या मागं, लेकरांच्या मागं आजारीत बघा. ओम खोकतो या, राधा खोकती, खोकून तिचं असं घशात दुखायला लागले. मला तर भीतीच वाटायला लागली आता. जास्त खोकून बघा गाठ पण येते बघा. त्याच्यामुळं मला भीती वाटायला येते. तरी औषधी पाजलंय तिला, गोळ्याही दिल्यात. पोट दुखायचं राहिलं, खोकल्याने जास्त व्हायला लागले तिला, घसा दुखतोय तिचा. ह्यांच्या नादाने लेकरांना खोकला आला, ओमला आला राज्यापासून. हे तेवढी नाही खोकत, तरी औषध पाजलंय, थोडी खुई करते कपाचं. तुला नाही तर ह्यांनी गेलात पुढं. म्हणलं सामान आणावं लागतो, पाणी तिथं व्यवस्था करावं लागेल पाण्याची ह्याची. म्हणलं चालतंय जावा. माधव भाऊजी ह्यांनी आता मागाशीच गेलात, सकाळपासून काय लाईट नव्हती, त्याच्यामुळं ब्लॉग पण बनवता येत नव्हता. आणि माझं काम पण आताशिक झालंय बघा. ताई पण वाट बघत बसल्या असत्या बघा, मी तिथे येईन, हे करू लागन, अब्दू लागन, हे करू लागन. मी पण ह्यांना परत म्हणलं होतं चला मी येते, तर मी चाललाय तर. पण माधव भाऊजी होतं गाडीवरती, एवढी लेकरं आम्ही दोघं, माधव भाऊजी काय गाडीवरती बसणार नाही. त्याच्यामुळं मला म्हणलं तू थांब, सकाळच्या पारी पहाट गाडीत सगळेजण या. कारण की पहाट निघलं ना 8 वाजेस तर तिथं पोहोचतोय. तरी पण काही टेन्शन नाही, तरी सगळं करू लागायला पोहोचतोय आम्ही तिथं बघा. पूजा आम्ही सगळी लेकरं. आणि भैयाचं पण पेपर आहेत. भैयाने तर उलट जायला पाहिजे होतं, सगळ्या बहिणीची सुपारी फाडायची म्हणलं, पण भैयाला पण वाटतंय. पण भैयाचं खरं महत्त्वाचं पेपर आहे. तर भैया काय येते नाहीतर नाही येते. तर रात्रीच म्हणत होतं इथं आलं, माझं काय नक्की नाही, आलं तर येणार, नाही तर इथंच थांबणार आहे. आणि पाठीमागनं जावं तर कोणा संग जाता असं होतं या. काय झालं? काय करावं ह्या लेकरांना, कसं व्हायचं तर गा. कपडे घालायला लागले की रडती या. राधू झोपली इकडं. ओम का रे बाळा, बघा कशी बेकळ्यात लेकरं, दुखण्याने खोकल्याने हे झाल्यात. खोकून त्यांचं घसं दुखायला लागलं. म्हटलं आता दुकानला जाऊन विक्स गोळ्या आणावं, गोळ्या द्यावात. आणि तिथं गेलं की वातावरण खराब आहे, आणखीन लेकरं आजारी पडतात. मनाने पण तापल्यात. काय बाबू त्याच्यामुळं ह्यांच्यामुळं दुर्गालेच कडकड करायला लागली होती. तिला झोपवली आधी, म्हणून व्हिडिओ जरा स्टॉप केला. आणि बघा सगळं विसरून गेलं. मुद्द्याचं जे बोलायचं होतं ती काय बोलले मला पण आता काय माहिती नाही नीटनाटकं. तर जेवढं बोलले तेवढं तुम्ही आता ऐकता. तर मला जे मेन बोलायचं होतं तेच विसरून गेलं. लेकरांच्या काल्यात म्हणलं पडदिसणं लाईट आहे तोपर्यंत व्हिडिओ बनवा. तर दुर्गा कडा करायला लागली होती. लेकरं तिने पण आजारी तर तिथं गेलं लेकरांचं बघावं का त्या पाहुण्याराळांचं बघावं, काय एवढा गर्दीत काय करा. तिथे हे झालं की ते दुखायचं, ते झालं की हे दुखायचं. राजूचं घडीत काय पण दुखतंय आधीच तर. त्याच्यामुळे माझं तर मन कुठंच लागा नाही. आणि गेलं हिथनं आता गेलं असतं ह्यांच्यावर तरी संध्याकाळ झाली असते. इथं झोपायचं काय तिथं झोपायचं काय, फक्त सकाळ लवकर उठून कामाला लागायचं होतं एवढंच. बाकीचं तर काय दळणं हे ताईंनी केलंच आहे. आणि तसं म्हणायला तिथं आत्या पण आहेत, पूजाची मम्मी पण आहेत, सागरची मम्मी पण आज येणार होत्या. बरेच जण आहेत बघा. त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही. जर कोणी नव्हतंच तर ती एक साहजिकच होतं. मग कसं कोणाला जावं तर लागलं असतं. आणि राधूची किरकिर मधनंच, मम्मी मला माझा पेपर द्यायचा आहे, मग मी येणार. घडीलाच बदलती या. तर एवढंशी जीवाला काय कळा हिचा पेपर आहे, मला पेपर उडवायचा नाही. याला शाळेची लय आवड आहे बघा. तरी बघू आता काहीतरी व्यवस्था करावंच लागेल. ह्यांनी सांगते मॅडमला उद्याचा पेपर राहू द्या, परवा दिवशी आल्या देता येईल. पहिलाच पेपर होता, सुरू झालेलं पेपर बघा. झोपले राहता. ह्यांना आता दुकानला जाऊन गोळ्या आणते, विक्स गोळ्या ते देते ह्यांना. ओम पण खोकून जरा जाम झालाय, काय डोकं चला नाही माझं तर. आणि ताई आता वाट बघत बसल्या असताना येत्या करून. पण माझा पण नाही विलाच आहे, नाही नेल्यावर कुठनं जाणार ना. ही म्हणलं आजचे दिवस लेकर जरा व्यवस्थित कर, लेकरांना नीटनाटकं बघ घरीच. आणि सकाळच्या पारी पहाट भाऊजींसंग ये. म्हणलं चालतंय. संध्याकाळीच आपली बॅग ही पॅक करा, ह्यांची गोळ्या औषधं कपडे हे
तर सॉरी बरं का, माझं काय चुकलं असलं तर. दुर्गा रडत होती, ओम खोकत होता, त्याच्यामुळे माझं शब्द काय चुकला असतं तर सॉरी. काय बोलले ते मला पण एवढं आठवण आहे नीट. तर एडिटिंग न करताच मी ब्लॉग टाकणार आहे तसाच बघा. तर माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा. माझं काय असं वाईट बोलायचं काय हेतू नव्हता, फक्त म्हणलं तुम्हाला सांगा कशा अडचणी येतात आणि कशा नाही, चांगल्या टायमाला. आणि पहिलंच कार्य घरात, त्याच्यामुळे त्यांना वाटणारच मोठं मामा छोटं मामा सगळे यावं म्हणून. तर अशी इच्छा होती त्यांची. तर व्हिडिओला मोठा होतं इथंच व्हिडिओ बंद करते. बाय.